सिलिंगच्या टोल वर आता सध्या म्हणजे सिलिंगवर आपण एंट्री पॉइंटला आपण ही पाहतोय बस पोहोचलेली आहे आणि पुढच्या काही क्षणात म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बस मरीन ड्राईव्हला पोहोचेल। तर सिलिंग वरून आता टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा प्रवास आपण या ठिकाणी पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय टीव्ही 9च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली। पुढील 7 मिनिटात वरळीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर पुढील 10 मिनिटात मरीन ड्राईव्ह परिसरात सध्या टीम इंडिया पोहोचणार आहे। सिलिंगवर सध्या टीम इंडियाचा हा ताफा जो आहे तो पोहोचलेला आहे, या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। मात्र पुढे टीम इंडियाचा हा जो प्रवास जो आहे त्याचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। दुसरी दृश्य आपण पाहतोय ती मरीन ड्राईव्ह परिसरातली। सगळेच क्रिकेट प्रेमी जे आहेत त्यांच्या देखील हालचाली आता वाढलेल्या आहेत, कारण कोणत्याही क्षणी ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण येणार आहे। वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल होणार आहे आणि आता सिलिंग वरून हा वर्ल्ड चॅम्पियन टीमचा प्रवास सुरू झालेला आहे। आपण पाहतोय समुद्राला जसं उधाण आलंय तसाच उधाण आता सध्या क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला देखील आलेला आहे आणि सिलिंग वरची ही थेट दृश्य आपण इथून पाहतोय की टीम इंडियाचा प्रवास आता सिलिंग वरून सुरू झालेला आहे। एक पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सिलिंग वरचा हा प्रवास अत्यंत आल्हाददायक असा असतो आणि सिलिंग वरची टिपलेली ही दृश्य आपण पाहतो। टीम इंडियाला घेऊन जाणारे या 2 बसेस आपण इथे पाहत आहोत। सिलिंग वरून एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। जसं मी म्हटलं की पावसाळ्यामधली इथली दृश्य ही अनोखी असतात। सिलिंगचा हा नजारा अत्यंत वेगळा असतो आणि त्यामधूनच आता वर्ल्ड चॅम्पियन टीमचा प्रवास पुढच्या काही मिनिटांमध्ये टीम इंडिया आता वानखेडे परिसरामध्ये पोहोचेल, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोहोचणार आहे। मात्र हा विजयी प्रवास आहे टीम इंडियाचा आपण पाहतोय आणि एअरपोर्ट पासूनच या विजयी प्रवासात अनेकांनी स्वागत केलेलं आहे, शुभेच्छा दिल्या आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य ही आहे तर सिलिंगवर सध्या टीम इंडियाचा हा ताफा आहे आणि वरळी सीफेसवर देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केलेली आहे। खरं तर एअरपोर्ट पासूनच दुतर्फा रस्त्याच्या लोक जमलेली आहेत आणि सगळीकडून जोरदार घोषणाबाजी अशी केली जाते। सगळेच आपले प्लेयर्स जे आहेत त्यांनी या पूर्णच चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। सध्या काही वेळातच मरीन ड्राईव्ह परिसरात वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया दाखल होणार आहे। ही दृश्य बँड्राला जेव्हा टीम इंडिया पोहोचलेली त्यावेळीची आहे। फ्रंट सीटवर हार्दिक पांड्या हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन बसलेला आहे। तर दुसरी मरीन ड्राईव्ह वरची ही दृश्य आहेत आणि आता त्यांनाही कळलंय की आता पुढच्या काही मिनिटांमध्येच टीम इंडिया या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांचेच कॅमेरे आता इथे सरसावलेले आहेत। तर गर्दी नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलीस प्रशासनाला फोन केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाने सर्व उपाययोजना कराव्यात असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दी नियंत्रणासाठी आदेश दिलेले आहेत। तर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। पोलीस प्रशासनानं गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। टीम इंडिया आता वरळीमध्ये दाखल झालेली आहे। वरळी सीफेसवर सध्या टीम इंडियाचा हा ताफा जो आहे तो सध्या पोहोचत चाललेला आहे। तर वरळी सीफेसवर देखील मोठ्या प्रमाणात सध्या लोकांनी गर्दी केलेली आहे। संपूर्ण एअरपोर्ट परिसरापासून मरीन ड्राईव्ह परिसरापर्यंत जो रस्ता आहे त्या ठिकाणी दुतर्फा रस्त्यावर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। तर सिलिंगवरचे ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये टीम इंडिया मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोहोचणार आहे। तर टीव्ही 9च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आणि टीम इंडिया आता आपण पाहतोय की मरीन ड्राईव्ह कडे रवाना होत असताना टीव्ही 9च्या कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद झाली आहे। वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया सध्या सिलिंगवर आहे आणि आता पुढच्या काही मिनिटात मरीन ड्राईव्ह परिसरात देखील दाखल होणार आहे। आणि आपल्या दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आपण इथे पाहतोय आणि सिलिंग पार करत असताना टीम इंडियाचा हा संपूर्ण प्रवास आणि सिलिंग पार केलेला आहे टीम इंडियाच्या या बसनं आणि सगळी ही विजयी टीम जी आहे ती आता मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये दाखल होणार आहे।
मुंबईकर सज्ज झालेले आहेत आणि त्याचसोबतच थोड्याच वेळानंतर वानखेडे स्टेडियममध्ये विश्वविजेता T20 विश्वविजेता भारतीय संघाचा संपूर्ण बक्षीस समारोहांचा कार्यक्रम जो आहे तो मोठ्या थाटामाटात होणार आहे आणि त्याकरता मोठ्या संख्येने जे VVIPs मंडळी जे आहेत ते वानखेडे स्टेडियमवरती दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे रोहनचं अक्षर मराठी मुंबई.